मित्रांनो, बजेट अनाउन्स झालेलं आहे 2025-26चं आणि मी इथे तुम्हाला हे सांगायला आलेलो आहे की खास करून MSMEs आणि स्टार्टअपला या बजेटमध्ये काय मिळालं आहे. मित्रांनो, जे डायरेक्ट बेनिफिट मिळालेलं आहे मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस आणि स्टार्टअप्सना, आज ह्या व्हिडिओमध्ये त्यांच्याबद्दलच मी बोलणार आहे. मित्रांनो, आपल्या ऑनरेबल फायनान्स मिनिस्टरने हे मानलं आहे की जे MSME आहेत ते खूपच जास्त इम्पॉर्टंट मेजर आहेत फॉर द प्रोपोज्ड डेव्हलपमेंट. 4 मित्रांनो पॉवरफुल इंजिन सांगितले आहेत एक भारताच्या डेव्हलपमेंटसाठी, आणि हे सांगितलं आहे की हे बघा, पहिलं आहे अग्रिकल्चर, दुसरं आहे MSMEs, तिसरा आहे इन्व्हेस्टमेंट आणि चौथा जो पिलर आहे तो आहे एक्सपोर्ट्स. मित्रांनो, मी इथे तुम्हाला हेही सांगू इच्छितो की ह्या बजेटमध्ये ऑनरेबल फायनान्स मिनिस्टर MSME 15 वेळा बोलले आहेत. मित्रांनो, सगळ्यात आधी मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की MSME साठी काय काय अनाउन्समेंट झाले आहेत आज या बजेटमध्ये. मित्रांनो, एक जी सगळ्यात मोठी अनाउन्समेंट झाली आहे या बजेटमध्ये ती ही आहे की जी डेफिनेशन आहे मायक्रो स्मॉल आणि मीडियम एंटरप्राइजेसची, त्याला पूर्णपणे रिवाइज केलेलं आहे. आणि जी इन्व्हेस्टमेंट आहे मित्रांनो, तिथे हे सांगितलं गेलं आहे की इन्व्हेस्टमेंटची जी लिमिट आहे प्रिस्क्राइब्ड आहे आतापर्यंत, त्याला 2.5 पटीने म्हणजे 2.5 टाइम्सने वाढवलेला आहे, आणि जो टर्नओव्हर आहे त्याला 2 पट केलेला आहे. मित्रांनो, ह्याचा अर्थ हा झाला की जी नवीन डेफिनेशन आहे मायक्रो एंटरप्राइजेसची, ते एंटरप्राइजेस ज्यांची इन्व्हेस्टमेंट प्लांट आणि मशिनरी किंवा इक्विपमेंटमध्ये 2.5 कोटीपर्यंत आहे आणि ज्यांचं टर्नओव्हर 10 कोटीपर्यंत आहे ते मायक्रो एंटरप्राइजेस आहेत. आधीची जी लिमिट होती ती 1 करोड इन्व्हेस्टमेंटसाठी आणि फक्त 5 करोड रुपये टर्नओव्हरसाठी. मित्रांनो, अशाच प्रकारे स्मॉल एंटरप्राइजेससाठी सांगितलं आहे की इन्व्हेस्टमेंटची लिमिट प्लांट अँड मशिनरी आणि इक्विपमेंटमध्ये वाढवली आहे 10 करोडवरनं 25 करोड रुपये, आणि टर्नओव्हरची जी लिमिट होती 50 करोडची त्याला द्विगुणित करून केलं आहे 100 करोड रुपये. मित्रांनो, मी तुम्हाला हेही सांगू इच्छितो की ह्या डिमांडला आम्हीही खूप जोर लावून उचललं होतं आणि आम्ही हेही म्हणालो होतो की जे पण मायक्रो स्मॉल एंटरप्राइजेस आहेत 50 करोडचा टर्नओव्हर जेव्हा ते अचीव्ह करतात तेव्हा ते म्हणतात, बाबा ह्याच्या पुढे ग्रोथ करू नका, कारण आमचा टर्नओव्हर जर का वाढला तर जे पण फॅसिलिटीज मायक्रो आणि स्मॉल एंटरप्राइजेसना मिळतात ते सगळे बंद होऊन जातील. आता ह्या बजेटमध्ये हे पण सांगितलं आहे की घाबरायची गरज नाहीये. 100 करोड पर्यंत टर्नओव्हर करा, तुम्ही 25 करोड पर्यंतची इन्व्हेस्टमेंट करा प्लांट, मशिनरी आणि इक्विपमेंटमध्ये, तुम्ही राहणार मायक्रो आणि स्मॉल एंटरप्राइजेसच्या कॅटेगरीमध्ये, कारण ही आहे स्मॉल एंटरप्राइजेसची डेफिनेशन. मीडियम एंटरप्राइजेसचा जो क्रायटेरिया आहे त्याच्यात हे सांगितलं आहे की बाबा इन्व्हेस्टमेंट इन प्लांट अँड मशिनरी किंवा इक्विपमेंटला 50 करोडवरनं वाढवून 125 क्रोर्स पर्यंत करतायत, आणि जो टर्नओव्हर आहे त्याबद्दल हे सांगितलं आहे की ह्या बजेटमध्ये 250 क्रोर्स वरनं वाढवून सरळ 500 करोड पर्यंत करून टाकलं आहे. तर मित्रांनो, मला आता असं वाटतंय की आता फक्त 2 ते 3% एंटरप्राइजेस असतील जे MSMEच्या बाहेर निघून जातील. मित्रांनो, अनाउन्समेंट नंबर 2. आता हे सांगितलं गेलं आहे ह्या बजेटमध्ये की जे MSME आहेत ते म्हणायचे की आम्हाला बँकमधनं कोलॅटरल फ्री लोन नाही मिळत, आणि जरी मिळालं तरी 5 करोडपर्यंतच मिळतं. त्याच्यानंतर जर आम्ही ग्रोथ करू तर काय होणार, डेफिनेशन पण तुम्ही वाढवली आहे. तर ऑनरेबल फायनान्स मिनिस्टरने हे सांगितलं आहे की हे जे क्रेडिट गॅरंटी आहे ज्याच्यावर कोलॅटरल फ्री लोन मिळेल मायक्रो अँड स्मॉल एंटरप्राइजेसला 5 करोडपर्यंत घ्या, ह्याला आता आम्ही वाढवून आता करतो आहोत 10 करोड रुपये, आणि अशा प्रकारे 1.5 लाख करोड रुपयांचं ॲडिशनल क्रेडिट मिळेल मायक्रो अँड स्मॉल एंटरप्राइजेसना येणाऱ्या 5 वर्षांमध्ये. मित्रांनो, अनाउन्समेंट नंबर 3. आता हे सांगितलं आहे की बाबा बघा, जे एक्सपोर्ट करतायत MSME आणि खूप चांगलं करतायत एक्सपोर्ट, त्यांना कोलॅटरल फ्री लोन पाहिजे टर्म लोनच्या रूपात, की बाबा ते आपलं काही लँड घेतील, बिल्डिंग बनवतील, मशीन घेतील, पण तिथे जेव्हा बँकेत जातात तेव्हा ते म्हणतात की बाबा बघा, आधी 5 करोडपर्यंतचं होतं, आता चला हे 10 करोडपर्यंतचं होऊन जाईल. पण जे एक्सपोर्ट करतायत त्यांच्यासाठी काही ॲडिशनल बेनिफिट्स आहेत की नाही. ऑनरेबल फायनान्स मिनिस्टरने हे सांगितलं आहे की जे चांगले एक्सपोर्टर आहेत MSME कॅटेगरीतले त्यांना 20 करोड रुपयांपर्यंतचं लोन मिळेल. आणि मी अजून एक गोष्ट बघत होतो मित्रांनो या बजेटमध्ये की फक्त मायक्रो आणि स्मॉल एंटरप्राइजेस नाही म्हणालेत, या बजेटमध्ये हे सांगितलं गेलं आहे की इवन जे मीडियम एंटरप्राइजेस आहेत म्हणजे MSMEsचा पण उल्लेख केला गेला आहे या अनाउन्समेंटमध्ये. मित्रांनो, अनाउन्समेंट नंबर 4.
बघा, जे छोटे एकदम मायक्रो एंटरप्राइजेस आहेत ते म्हणतात की बाबा आम्हाला तर कोणी लोन देतच नाही. आता सरकारने सांगितलं आहे या बजेटमध्ये की कोण म्हणतं की तुम्हाला लोन नाही मिळत, आम्ही तुम्हाला क्रेडिट कार्ड देऊन टाकतो 5 लाख रुपयाच्या लिमिटवालं. फक्त तुम्ही स्वतःला उद्यम पोर्टलवरती रजिस्टर करा, कारण हे कार्ड त्यांनाच मिळेल जे उद्यम पोर्टलवर मायक्रो एंटरप्राइजेसच्या रूपात रजिस्टर्ड आहेत. आणि सरकारने हे पण सांगितलं आहे बजेटमध्ये की पहिल्या वर्षात आम्ही 10 लाख कार्ड इश्यू करू. या अनाउन्समेंट नंबर 5 काय आहे ते बघूया. इथे सांगितलं आहे की जे फर्स्ट टाइम एंटरप्रेनर्स आहेत, कारण लोक म्हणतात की बाबा सगळे तर देतात, टाटा, बिर्ला, मोदी, अंबानी, अडानींना भरपूर लोक ओरडत राहतात ना मित्रांनो, नवीन लोकांना तर कोणी लोन देत नाही. सरकारने सांगितलं आहे या बजेटमध्ये की एक नवीन स्कीम घेऊन येत आहोत आम्ही. तिथे 5 लाख वुमन, शेड्यूल्ड कास्ट आणि शेड्यूल्ड ट्राईब्सना, आणि ते पण त्यांना जे फर्स्ट टाइम एंटरप्रेनर्स असतील त्यांना देऊ टर्म लोन 2 करोड रुपयांपर्यंतचा येणाऱ्या पुढच्या 5 वर्षांमध्ये. मित्रांनो, अनाउन्समेंट नंबर 6 इथे हे सांगितलं आहे की हे बघा आम्ही काय मेजर करू लेबर इन्सेंटिव्ह सेक्टरमध्ये, जेणेकरून काय होईल, एम्प्लॉयमेंटला प्रमोशन मिळेल आणि जे एंटरप्रेनरशिप ऑपॉर्च्युनिटीज आहेत ते खूप येतील जे पण लेबर इन्सेंटिव्ह सेक्टर्स आहेत त्यांच्या अंतर्गत. आणि सरकारने, ऑनरेबल फायनान्स मिनिस्टरने हे सांगितलं आहे की जी आपली जी सरकार आहे ना ती काही स्पेसिफिक पॉलिसी घेऊन येणार, काही असे फॅसिलिटेशन मेजर्स घेऊन येणार या प्रकारचे जे काही लेबर ओरिएंटेड सेक्टर्स आहेत त्यांच्यासाठी. अनाउन्समेंट नंबर 7 खास करून जे एक पर्टिक्युलर प्रोडक्टसाठी सांगितलं आहे त्यावरती फोकस केला आहे, खास करून फुटवेअर आणि लेदर सेक्टरसाठी. त्यांनी या बजेटमध्ये सांगितलं आहे की जी प्रोडक्टिव्हिटी आहे, क्वालिटी आहे, कॉम्पिटेटिव्हनेस आहे आपले जे इंडियन फुटवेअर आणि लेदर सेक्टरची, त्याला वाढवण्यासाठी एक आम्ही फोकस्ड प्रोडक्ट स्कीम घेऊन येणार आहोत. इथे या बजेटमध्ये अनाउन्समेंट झालेली आहे आणि हे पण सांगितलं आहे की बाबा ही जी स्कीम आहे ती सपोर्ट करणार डिझाईन कपॅसिटी, कॉम्पोनंट मॅन्युफॅक्चरिंग आणि मशिनरी जी काही रिक्वायर्ड असेल प्रोडक्शनसाठी, जी काही नॉन लेदर क्वालिटी फुटवेअर आहेत त्यांच्यासाठी इथे आम्ही ही स्कीम घेऊन येणार आहोत. ह्या बजेटमध्ये हे सांगितलं गेलं आहे की बाबा ह्याच स्कीमच्या द्वारे आम्ही 22 लाख लोकांना एम्प्लॉयमेंट येथे फॅसिलिटेट करू शकू, ज्यांनी 4 लाख करोडचा जनरेट होईल टर्नओव्हर आणि जो एक्सपोर्ट होईल तो 1.1 लाख करोड रुपीज पेक्षाही जास्तचा होऊन जाईल. अनाउन्समेंट अजून थांबल्या नाहीयेत MSMEच्या स्टार्टअपसाठी, कारण आता येणार आहे अनाउन्समेंट नंबर 8 आणि ही अनाउन्समेंट नंबर 8 पण एका खास सेक्टरसाठी आहे, टॉय सेक्टरसाठी. आणि बजेटमध्ये हे सांगितलं गेलं आहे की चायनीज टॉयज, इकड तिकडचे टॉयज, पुअर क्वालिटीचे टॉयज आमच्या मुलांना विकत घ्यायला लागतात, तर आम्ही करणार आहोत एक खूपच खास गोष्ट. त्यांनी सांगितलं आहे की आम्ही बनवणार नॅशनल ॲक्शन प्लॅन फॉर टॉयज. आणि सरकारने सांगितलं आहे की आम्ही एक अशी स्कीम इम्प्लिमेंट करणार आहोत ज्याने आम्ही इंडियाला एक ग्लोबल हब बनवणार टॉयजसाठी. तर इथे सरकारने सांगितलं आहे की बघा एक असा क्लस्टर बनवणार आम्ही जिथे ज्याला आम्ही डेव्हलप करणार, स्किल्स करणार, एक मॅन्युफॅक्चरिंग इकोसिस्टम बनवणार आम्ही जे क्रिएट करणार हाय क्वालिटी, युनिक, इनोव्हेटिव्ह आणि सस्टेनेबल टॉयज. आणि या बजेटमध्ये हे पण सांगितलं आहे ऑनरेबल फायनान्स मिनिस्टरने की आपला जो मेड इन इंडियाचा ब्रँड आहे तो पण धूमधडाक्यात तेजीत पुढे जाणार या टॉयजच्या द्वारे. अनाउन्समेंट नंबर 9 इथे फूड प्रोसेसिंगसाठी बजेटमध्ये सांगितलं आहे की आम्ही इस्टॅब्लिश करणार आहोत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फूड टेक्नॉलॉजी, एंटरप्रेनरशिप अँड मॅनेजमेंट. आणि हे त्यांनी सांगितलं आहे की बिहार थोडं असं वाटतं, काही लोक म्हणतात की थोडं मागासलेलं राज्य आहे, तिथे करूया, कारण त्या राज्याचीही धूमधडक्यात ग्रोथ होईल. हे जी इन्स्टिट्यूट असेल ती प्रोव्हाइड करेल स्ट्रॉंग फ्लिप टू फूड प्रोसेसिंग ॲक्टिव्हिटीज इन द एंटायर ईस्टर्न रिजन. आणि ह्यानी काय होईल, 2 गोष्टींमध्ये ह्याचा फायदा होईल. एक तर जी इन्कम असेल फार्मर्सची ती वाढेल थ्रू व्हॅल्यू ॲडिशन टू देअर प्रोड्यूस, आणि दुसरा फायदा असा होईल याने की स्किल, एंटरप्रेनरशिप अँड एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज फॉर द यूथ हे येऊन जाईल इथे ह्या इन्स्टिट्यूटच्या द्वारे. आता अनाउन्समेंट बाकी आहे मित्रांनो, कारण अनाउन्समेंट नंबर 10 मध्ये हे सांगितलं जातं आहे की मॅन्युफॅक्चरिंग मिशनच्या हिशोबाने आपण काम करणार आहोत, कारण मेक इन इंडिया तर आपण बनवलेलं आहे, आता आपण एक नॅशनल मॅन्युफॅक्चरिंग मिशन जे आहे ते आपण करणार आहोत, खास करून स्मॉल, मीडियम अँड लार्ज इंडस्ट्रीज जे आहेत त्यांच्यासाठी पॉलिसी सपोर्ट
एज्युकेशन रोडमॅप, गव्हर्नन्स आणि मॉनिटरिंग फ्रेमवर्क बनवणार बाय सेंट्रल मिनिस्ट्री आणि जेवढे पण आपले स्टेट्स आहेत त्यांच्याद्वारे. अनाउन्समेंट नंबर 11 हे आहे खास करून क्लीन टेक मॅन्युफॅक्चरिंगसाठी आणि सरकारने हे सांगितलं आहे आपली जी कमिटमेंट आहे क्लायमेट फ्रेंडली डेव्हलपमेंटची ती करणार आणि हे जे मिशन आहे हे त्यालाच सपोर्ट करणार, क्लीन टेक मॅन्युफॅक्चरिंग. आणि हे सांगितलं आहे की हे बघा खास करून ह्याचं जे एम आहे इम्प्रूव्ह करायचं डोमेस्टिक व्हॅल्यू ॲडिशन आणि बिल्ड करायचं आपला इकोसिस्टम फॉर सोलार PV सेल, EV बॅटरीज, मोटर अँड कंट्रोलर्स, इलेक्ट्रोलायझर्स, वाइंड टर्बाइन्स, व्हेरी हाय व्होल्टेज ट्रान्समिशन इक्विपमेंट अँड ग्रिड स्केल बॅटरीज. तर मित्रांनो ही डायरेक्ट अनाउन्समेंट आहे मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेसची मोठी अनाउन्समेंट. तुम्ही म्हणाला होता स्टार्टअपचा पण तुम्ही उल्लेख केला होता, तर स्टार्टअपसाठी पण मी तुम्हाला सांगतो स्टार्टअपसाठी पण खूप महत्त्वपूर्ण अनाउन्समेंट झालेली आहे या बजेटमध्ये. पहिली अनाउन्समेंट ही आहे की एक तुम्ही बघितलं असेल, मी आधी पण एक व्हिडिओ पोस्ट केला होता, मी तुम्हाला सांगितलं होतं स्टार्टअप्सना कोलॅटरल फ्री लोन देते आहे, त्याचं नाव आहे क्रेडिट गॅरंटी स्कीम फॉर स्टार्टअप्स. तिथे सरकारने सांगितलं होतं की आम्ही 10 कोटी रुपयांपर्यंतचं लोन तुम्हाला देऊ शकतो जर तुम्ही स्टार्टअप आहात. आता सरकारने सांगितलं आहे की बाबा 10 करोड रुपये आहेत कमी, आता आम्ही तुम्हाला देऊ ही कोलॅटरल फ्री लोन स्टार्टअपला 20 करोड रुपयांपर्यंत. दुसरं अनाउन्समेंट या स्टार्टअपसाठी त्यांनी सांगितलं की बाबा हे तर ठीक आहे तुम्ही कोलॅटरल फ्री लोन देताय, पण काही गॅरंटी फीस पण लागतात. त्याच्यासाठी पण स्टार्टअप्सने काही कंप्लेंट्स केल्या आहेत, काही आपले इश्यूज सांगितले आहेत, गॅरंटी फीस थोडे जास्त वाटतात आम्हाला. तर या बजेटमध्ये हे सांगितलं आहे की गॅरंटी फीस जे आहेत स्टार्टअप लोनसाठी पण त्याला आम्ही 8% वर ठेवू, खास करून जे 27 फोकस्ड सेक्टर्स आहेत त्यांच्यासाठी. आणि त्याने सांगितलं की आपला जो इंडिया आहे, जो भारत आहे तो होईल आत्मनिर्भर भारत. तिसरा अनाउन्समेंट मित्रांनो स्टार्टअपसाठी त्याने सांगितलं बघा आम्ही एक 10,000 करोडचा एक फंड ऑफ फंड बनवला होता, त्यांनी खूपच जास्त फायदा झाला. आता आम्ही 10,000 करोडचा एक ॲडिशनल फंड ऑफ फंड बनवणार आहोत. आणि त्यांनी हे पण सांगितलं की हे जेवढे पण AIF आहेत, ऑल्टरनेट इन्व्हेस्टमेंट फंड्स आहेत, यांना जेव्हा आम्ही दिले 10,000 करोड रुपये तर त्यांनी कमिट केलं मोर दॅन 91,000 करोड रुपीजचं. आता आम्ही हे 10,000 करोड रुपये आणखीन देणार आहोत. अनाउन्समेंट नंबर 4 स्टार्टअपसाठी त्यांनी सांगितलं की आम्ही एक डीप टेक फंड ऑफ फंड्स पण बनवणार आणि हे जे आहे ते पण आम्ही एक्सप्लोर करू टू कॅटलाइज द नेक्स्ट जनरेशन स्टार्टअप ॲज पार्ट ऑफ दिस इनिशिएटिव्ह. अनाउन्समेंट नंबर 5 बघा जे टॅक्सचं जे एक्झेम्पशन मिळतं ते तर संपत येणार होतं, तर सरकार म्हणालं की जे एक्सटेन्शन ऑफ टाईम लिमिट आहे अंडर सेक्शन 80 IAC स्टार्टअपसाठी आता आम्ही याला वाढवून अनदर 5 इयर्ससाठी. ह्याचा अर्थ हा झाला की जे पण स्टार्टअप्स आहेत इनकॉर्पोरेटेड अप टू 1 एप्रिल 2030 पर्यंत जे बनून जातील त्याच्या पहिले त्यांना हा फायदा जरूर मिळेल. मित्रांनो हे काही इम्पॉर्टंट अनाउन्समेंट, खूप सगळे इनडायरेक्ट अनाउन्समेंट पण आहेत ज्यांनी MSMEंना फायदा मिळेल. त्याच्यासाठी मी परत येईन तुमच्याकडे. तुम्हाला कसं वाटलं सरकारचे जे हे बजेटमध्ये अनाउन्समेंट झाले आहेत, तुमची काय मतं आहेत प्लीज कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. तुम्हाला जर आमची ही पहल आवडत असेल, आम्ही दरवर्षी करतो जेव्हा पण बजेट येतं त्याच दिवशी मी तुम्हाला सांगतो की बाबा खास करून MSME स्टार्टअपसाठी सरकार काय घेऊन आली आहे. तर प्लीज तुम्ही या व्हिडिओला शेअर करा, या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. नमस्कार मित्रांनो.